हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे मस्त असा चिकन राईस आपण बनवलेला आहे. खूप टेस्टी आणि साध्या पद्धतीने आपण हा बनवलेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा अशा साध्या सिंपल रेसिपीसाठी. तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे एका कढईमध्ये. त्यानंतर यामध्ये आहे ना कांदा टाकायचा. उभा असा चिरलेला मी कांदा टाकलेला आहे. 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत मी छोटे-छोटे. त्यांना आहे ना उभं चिरलेलं आहे आणि या तेलामध्ये टाकून आहे ना व्यवस्थित फ्राय करून घेऊया. त्यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट पण मी थोडीशी टाकलेली आहे. मग व्यवस्थित सर्व मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये आहे ना स्वच्छ धुतलेलं चिकन ॲड करायचं. चिकन पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कांदा आहे ना छानपैकी ब्राऊन रंग येईपर्यंत तुम्ही आहे ना तळून घ्या. तळलेला कांदा टाकला तरी पण चालेल, तरी नाही तळलेला असेल तरी पण असा आहे ना कांदा छानपैकी ब्राऊन करून घ्या. तरच या भाताला आहे ना छान टेस्ट येते बिर्याणीसारखी. आपण चिकन भात बनवतोय पण बिर्याणीसारखीच टेस्ट येते. तर यामध्ये ना आता मी हळद मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर लाल तिखट कांदा मसाला तुम्ही तुमच्या टेस्टनुसार ॲड करू शकता. त्यानंतर थोडासा चिकन मसाला टाकलेला आहे मी इथे अर्ध पॅकेट. त्यानंतर 2 चमचे दही टाकलेले आहे. दही ऑप्शनल आहे, असेल तुमच्याकडं तर टाका, नाहीतर नाही टाकलं तरी पण चालेल. तसा पण खूप छान टेस्ट होतो भात हा, टेस्टी एकदम. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतर आता यावर आहे ना कोथिंबीर टाकूया. कोथिंबीरमुळे पण छान टेस्ट येते. तुमच्याकडे धने पावडर, गरम मसाला वगैरे असेल ते पण तुम्ही यामध्ये थोडं थोडं ॲड करू शकता, अर्धा चमचा. त्यामुळे पण छान टेस्ट येते भाताला. तर मी कोथिंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ टाकायचे. इथे मी तांदूळ आहे ना 10 मिनिटं भिजत ठेवले होते आणि स्वच्छ धुवून घेतले. आता यामध्ये टाकूया आपण. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये पाणी टाकायचं. इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले होते तर 3 वाट्या पाणी टाकते. 3 वाट्या असे पाणी टाकून झाल्याच्या नंतर इथे आहे ना या स्टेपला तुम्ही मीठ वगैरे चेक करून बघा. कमी असेल तर थोडंसं टाका, नाहीतर मग बारीक गॅसवर आहे ना तांदूळ शिजायला ठेवायचे. व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊन आहे ना 5 ते 10 मिनटं तुम्ही हे बिर्याणी आपली चिकन भात तुम्ही शिजून घ्या. आता 5 मिनटं झालेले आहेत. थोडंसं मिक्स करून बघूया. छानपैकी असा तांदूळ बऱ्यापैकी शिजलेला आहे 80% पर्यंत. अजून थोडा शिजायचा आहे, त्यामध्ये अजून थोडं पाणी राहिलेलं आहे. तर परत एक 5 मिनटं आपण ठेवूया बारीक गॅसवरच ठेवायचं, जास्त मोठा नाही गॅस करायचा. 5 मिनटं झालेले आहेत. आता काढून बघूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊ परत एकदा. थोडं थोडं साईडने मिक्स करायचं, तांदूळ तुटतो यासाठी. हे बघा अशा प्रकारे छानपैकी मी मिक्स करून घेते. खाण्यासाठी हा राईस आहे ना खूप टेस्टी लागतो आणि खूप ना छानपैकी अशी टेस्ट येते. अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि माझ्या पद्धतीने जर का तुम्ही करून बघितलं ना तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान प्रकारे हा राईस होतो. तोंडाला तुमच्या चव नसेल तर तुम्ही अशा प्रकारे राईस करून बघा. इझी एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. तर आता हा राईस आपला तयार झालेला आहे. आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा, बघू शकता किती छानपैकी शिजलेला आहे. मस्त असा दिसतोय राईस. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू अशा साध्या रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.